नमस्कार मित्रांनो, तर आज आपण शिक्रापूरच्या जवळ जातेगाव मुळखई या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण नानासाहेब इंगवले यांच्या दावणीचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया यांच्या दावणीचा इतिहास. आता आपल्याला त्यांचे जे मित्र परिवार आहे आणि त्यांचे जे भाऊबंद आहेत त्यांचा सर्वांचा परिचय करून देतील. सांगा. सर्वप्रथम कसं आहे, शेतकरी आणि बैलगाडा ही एकमेकांशी नाळ जुळलेली आणि मित्रपरिवार आणि जर नसेल तर बैलगाडा दामटणे हे शेतकऱ्यासाठी योग्य नाही. शक्य नाही. बरोबर. तर मित्रपरिवाराचा सर्वात मोठा हात असतो बैलगाड्यासाठी. बरोबर. तर हा आमचा इजा बैल आणि त्याच्या कायम छातीदार आमचे ऋषीदादा पवार, हे पंकज आबा इंगवले. त्याच्यानंतर हे मी तुम्हाला आताच सांगितलं की हा गोरा आम्ही इथून घेतला होता नावऱ्यावरून. तर याचं नाव प्रेमाने सर्वांनी जादू ठेवले. जादू. हे आमचे जुपणी बहादर बापू शेठ उमाप. बरोबर. ही आमची संघटनेची लाडकी घोडी राणी. तर आमचा अजय किशोर अभिषेक मोरे. तरी आमची कर्नाटकवरून घेतलेली खरेदी. माझं पोरगा लहान होतं ते तेव्हापासून त्याला बिच्चू बिच्चू म्हणायचं आणि त्यामुळे त्याचं नाव बिच्चू पडून गेलं. तर आमचा बिच्चू हे नानासाहेब इंगवले यांचे थोरले चिरंजीव संतोष इंगवले आणि हे दादासाहेब उमाप. भारत 1 महिना झाला थोडासा आजारी आहे. तो आजारी असल्यामुळे आम्ही पण थोडेसे नाराज आहे, कारण की 3-4 घाट झाला आम्हालाच बैल दुखता आलेला नाही. परंतु येत्या 15 दिवसामध्ये ज्या ठिकाणी चांगली मोठी यात्रा भरेल त्या ठिकाणी तुम्हाला भारत बैल पाळताना नक्की दिसेल. तर आमचा लाडका भारत बैल आणि हे वेदांत पवार आणि हे रोहित इंगवले आणि आमचे बारके बंधू. आणि भारतच्या डाएट बद्दल काय सांगाल? त्याला तुम्ही वेगळा थोडस दूध वगैरे आय थिंक काहीतरी चालू केलंय. भारत आजारी पडल्यापासून थोड्या दिवस डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याचा खुराक बंद करा. तर आम्ही बंद केला होता. त्याच्यानंतर तो थोडासा कमबॅक होत गेला जशी ट्रीटमेंट होत गेली त्याच्यावरती, आणि आता पूर्णपणे कमबॅक होत चाललेला आहे. तर त्यामुळे डॉक्टरने सांगितल्यापासून आम्ही खुराक परत चालू केलेला आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ, मकाचा भरडा आणि रोज अंडे आणि दूध असं बैलासाठी असते. परंतु बैलाचं शरीर थोडंसं काटक असल्यामुळे बैल शरीर धरायला वेळ लावतो. किती लिटर दूध चालू आहे दिवसाला? रोजचं त्याला 3 लिटर दूध चालू आहे. सकाळी 3 लिटर आणि संध्याकाळी 3 लिटर. बरोबर. आणि जी दुधाची जी पावर आहे ती वेगळीच राहते. ते म्हणतात ना, आईची माया आणि आईचं दूध मुलासाठी असतं, तसंच ते दूध हे भारत बैलासाठी पोषक आहे, कारण की दुधामध्ये जी ताकद आहे ती तुमच्या कुठल्याच खोराकामध्ये नाही. बरोबर. नक्कीच अतिशय छान. त्यांनी म्हणजे बैल रिकव्हरी करण्यासाठी दुधाचा वापर केला जातोय आणि नाही तर पावडर किंवा काही ह्या गोष्टींचा वापर न करता त्यांनी दूध नैसर्गिकरित्या त्यांनी त्यांच्या बैलाला ताकद देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. असा खूप छान प्रयत्न चालू आहे. चला पुढं. तर आमचा पिस्टन बैल आत्ताच घेतलेला आहे. 3-4 गाड झालं तो बाहेर लावतोय. आत्ताचीच खरेदी आहे. तर हे माझे मित्र जवळचे सगळ्यात सुजित लोखंडे आणि आमचे बारके चुलते शिवाजीराव इंगवले. बरोबर. सुजित लोखंडे आणि तुमचा परिचय कसा? सुजित लोखंडे आणि माझा परिचय कॉलेजच्या माध्यमातून झाला. कॉलेजला आम्ही एकत्र होतो आणि 10वी पासून आम्ही सोबतच राहिलो कायम. म्हणजे तुमच्या मैत्रीचे संबंध थोडक्यात कॉलेजचे जुने? हा, जुने कॉलेजचे संबंध आणि आमची जुनी मैत्री. तेव्हा 2011 पासूनची आमची मैत्री. आता 2024 एक 13 वर्षाचा काळ आमच्या मैत्रीचा. खूप छान. तर हा आमच्या संघटनेचा किशोर उमाप हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे. हा सातत्यानं त्याचं भारत बैलावरती खूपच जास्त प्रेम आहे. तर तो सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल याच्या माध्यमातून भारत बैलाचा प्रसार संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जातं. आणि आमच्या संघटनेचा एक उपमी अक्का सोशल मीडियाचं म्हणून आम्ही त्याला बोलतो किशोर उमाप माझा मित्र. तर किशोर भाऊ, मग तुम्ही भारत बद्दल काय सांगाल? तुम्हाला म्हणजे सोशल मीडियाची आवड आहे की तुम्ही भारत म्हणून सोशल मीडिया काम करताय? आता तसं सांगायचं गेलं तर भारत हा आमच्या दावणीला
एक 1.5 ते पावणे 2 वर्ष झालं आलाय. एक नानासाहेब इंगवले बैलगाडा संघटनेचा एक सदस्य आहे मी. तर भारत ज्यावेळेस पहिल्यांदा घेतला, तर त्यावेळेस पहिल्यांदा आमच्याच गाठात झोपला, जातेगावच्या. त्यांनी पहिल्याच गाठात सगळ्यांच्या आतून बारी टाकली. दिवसभर आम्ही घाटाच्या राजाला होतो. आणि त्यानंतर एक मनात भारतबद्दल त्या दिवशी आपुलकी निर्माण झाली की बाबा हा बैल पळतोय आणि मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात करणार. आणि म्हणून त्या दिवसापासून भारतवर खूप जास्त जीव जाडला. आणि त्याच्यानंतर हळूहळू बैलांनी नानासाहेब इंगवले बैलगाडा संघटनेचं नाव संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यात केलं. आणि नाव करत असताना त्याच्यावरती प्रेमाचा आणि मायेचा लळा लागत गेला. आणि स्वतः मी इंजिनियर असल्यामुळं भारत बैलाची जी सोशल मीडियाची जी जबाबदारी, पुढे व्हिडिओ एडिटिंग असतील किंवा बॅनर एडिटिंग असतील, तर ते मी करू लागलो. नक्कीच नक्कीच. अशा तऱ्हेने इंगवले परिवार आणि त्यांचे मित्र परिवार भारत बैलासाठी खूप कष्ट घेतोय आणि भारत बैलाने त्याचं नाव खूप उंचावरती नेलेलं आहे. आता आपण नानासाहेब इंगवले यांच्याशी थोडी बातचीत करूया. बंदीच्या काळात तुमचा बैल पळत होता? हो, बाब्या बैल पळत होता. हा, म्हणजे तो कुठून घेतला होता तुम्ही, काय तो कसं? आम्ही तळेगाववरून आणला होता. हं. म्हणजे खेपमधून घेतला होता का? तळेगाव मधून गाड्यावाल्याकडून घेतला होता. बर बर तो फक्त 60,000 रुपयाला घेतला होता. बर. पण एवढा बैल पळायचा हं. की प्रत्येक घाटात कुठल्याही गेला हं. तरी बारी लावायचा, कुठल्याही घाटात जाऊ दे. मग आता कुठे येतो म्हणजे तुम्ही? आता तो स्वर्गवासी. हो, तो स्वर्गवासी झाला. बर बर बर. तर तुम्ही म्हणजे खूप जुने बैल पण तुम्ही अनुभवलेत, आणि तुम्हाला नवीन बैल आणि जुन्या बैलामध्ये काय फरक वाटतो? पळण्याच्या याच्यात म्हणजे पळण्याच्या शैलीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला नवीन जुन्या बैलात? आता जुनी बैल होती ती एक नंबरचीच होती. आणि आताची सुद्धा आहे ना, आमचा भारत बैल आहे ना, आज एक नंबरला बोलतोय. पण त्यावेळेस तुम्ही जे बैल होते ते आवताला झुपायचे, हो, आवताला हाकायचो. त्यांच्याकडून शेतीतली कामं व्हायची. हो, पहिले आवताला हाकायचो, मग गाड्याला झोपायचो नंतर. आणि ती बैल पळायची भरपूर. हो हो. मग म्हणजे आताची बैल सुद्धा भारी आहेत, परंतु म्हणजे बैलगाडा मालकांनी शक्यतो त्यांना फक्त आवड म्हणून शर्यतीचं काम दिले. हो, आवड म्हणून शर्यतीचं काम दिलं. त्यांना म्हणजे अशी दुसरी कामं हे आपण वेगळ्या बैलांकडून करून घेतो, परंतु शर्यतीचा शौक आणि हा महाराष्ट्रातील लोकांना आनंद असल्यामुळे आपण त्यांना फक्त फक्त बैलगाडा शर्यत म्हणून त्यांना ते काम असतं. म्हणजे त्यांना दुसरं काही काम नाही थोडक्यात. नाही, फक्त दुसरं काही काम नाही. त्यांनी तेवढंच करायचं, कारण ते प्रत्येकाला अपेक्षा असते आपली की आपला बैल पळाला पाहिजे, आपल्या बैलाने नाव काढलं पाहिजे. हो, आपण आहे ना त्यांच्या जीवावर सगळा गाडा जमतोय ना. आणि त्यामुळं ही आज बैल आहे ती याच्यामुळेच आहेत, गाड्या क्षेत्रामुळे. नाही तर बरोबर, गाडा बरोबर. क्षेत्र नसतं तर बैल सुद्धा राहिली नसती. मग त्यांना म्हणजे तुमचं खाण्याचं नियोजन कसं असतं, काय कसं आता असतं? त्यांना आम्ही खुराक देत असतो, पेंड, हं. मकाचा बारडा, गव्हाचं पीठ, हं. हे सगळं, चुनी, हे सगळं त्यांना खुराक देत असतो. हा, आणि सुकी म्हणजे सुके वैरण, ओले वैरण. वैरण, कडबा, गिन्नी गोल, सगळे म्हणजे जे जे हिरवं, कडवळ, मका, ही सर्व बैलांना खाद्य चारतो. तुमच्या अनुभवातून सुक्या चाऱ्यात जास्त ताकद आहे का वल्ल्या चाऱ्यात ताकद आहे? नाही, सुक्यात जास्त ताकद आहे. सुक्क खाणारा बैल म्हणजे जसा ताकद राहते, त्याला स्टॅमिना राहतो, हा, तो वल्ल्या चाऱ्यात नाहीये वल्ल्या म्हणताय. चाऱ्यात नाही. बरोबर बरोबर. आपण पाहतोय नवीन तरुण पिढी आहे ही बैलगाडा क्षेत्रात उतरतीये, आता तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तरुण पिढीला काय सांगाल? काही आता काय झालंय, सगळी तरुण पिढीच आता गाडा क्षेत्रात उतरलेली पूर्ण. आता ही जुनी लोक कोणी राहिलेलीच नाही ना. काय झालं, बरोबर तरुण पिढी अख्खी ह्या गाडा क्षेत्रामध्ये येऊन भिडलेली. बरोबर जुनं बरोबर. तुम्ही गाठात तुम्ही पहा, कुणी टोपीवाला दिसणार नाही, कुणी पटक्यावाला दिसणार नाही. सगळे तरुण मुलं गाडा क्षेत्रात आहेत. आणि बैलगाडा क्षेत्र आहे, तर बैलगाडा क्षेत्रांमुळे आपण म्हणजे आपला मित्र परिवार जो काय आहे तो आपण जुळवतोय, किंवा आपली
म्हणजे अनेक नवीन नवीन आपल्याला रोज माणसं भेटतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता काय झालंय, या गाडा क्षेत्रामुळं सगळी ही मुलं माणसं ही सगळी जोडली जातात. ह्या फक्त गाडा क्षेत्रामुळे जोडली जातात. गाडा क्षेत्र नसतं तर काय कुणी कुणाला विचारलं नसतं. आता या गाडा क्षेत्रामुळे सगळे पब्लिक आणि मुलं ही सगळी जोडली जातात. पाहुणं रावळं त्याच्यामुळेच हे सगळं गाडा क्षेत्रामुळेच ओळखी पाळखी. हो, आणि बैलगाडा क्षेत्रात बैलगाडा शर्यत एखाद्या ठिकाणी, समजा एखाद्या ठिकाणी नियोजन झालं तर सगळा मित्र परिवार, पाहुणे सगळे एकत्र येतात आणि त्यावेळेसचा जो आनंद असतो तो काय सांगाल तुम्ही? ते पाहुणे रावळे आले ना की ते सगळे मित्र परिवार सगळे आले की गाडा क्षेत्रात जरा आनंद होतो ना. तसं काय कुणी कुणाच्या इकडे जात नाही, येत जात नाही. नाही ना. हो. बरोबर आहे. चांगलं, खूप छान तुम्ही बैल सांभाळताय. खूप छान तुमचे दावण आहे. नवीन नवीन बैल पण तुम्ही घेतले ते आता, आणि लवकरच भारत बरा होईल आणि पुन्हा एकदा घाटात तो सर्व प्रेक्षकांना दिसेल, आपण अशी इच्छा व्यक्त करू. दावणीचा हुकुमी एक्का भारत, तर त्याची खरेदी तुम्ही कुठून केली? तर हा आता दिसतो आपल्या सर्वांना आमचा सप्तहिंद केसरी भारत बैल. तर याची खरेदी माझा मित्र आहे सुजित लोखंडे पारगावचा. तर त्यांनी तो बैल फलटण या ठिकाणी पाहिला होता. तर घोराच होता, तो खार वासरू होतं. तर त्या बैला पाहिल्यावरती कोणी म्हणणार पण नाही की हा बैल इतका पळत असेल. तर तो मला म्हणायचा हा बैल आपल्याकडे घेऊन जायचा आहे. तर मी त्याला बोलायचं की हा बैल आपल्याला नकोय, याच्यावर ना वाटणार नाही की पळण म्हणून. परंतु तो मला म्हणायचा की हा बैल तुला घ्यावाच लागेल माझ्या शब्दाखातर. तो माझा मित्र सुजित लोखंडे याच्या शब्दाखातर आम्ही तो बैल आमच्या दावणीला आणला. त्याच्यानंतर ना पहिल्या घाटामध्ये बैल झुपला, बैल बऱ्यापैकी पळाला. त्याच्यानंतर नाही माझं मन काय त्या बैलावरती लागत नव्हतं की हा बैल नकोय म्हणून आपल्याला. परंतु तो मला बोलत गेला की हा बैल राहू दे, हा बैल काहीतरी तुमचं नाव काढीन, आपल्यासाठी योग्य ठरेल. त्याच्यानंतर ना आम्ही दुसऱ्या घाटामध्ये बैल झुपला चांगल्या बैलासोबत. तर त्याच घाटामध्ये बैलाने बारी लावली. तर वयाच्या 1-1.5 वर्षापासून बैल चांगल्यापैकी बऱ्यापैकी पळायला लागला. तेव्हापासूनच प्रत्येक घाटामध्ये बारी लावतोय. बरोबर बरोबर. आणि सध्या त्याला आता त्याने शेवट एक आजारी, म्हणजे आजारी पडायच्या आधी त्याने एक घाट केलता, त्या बारीबद्दल काय सांगाल? लिमगावचा घाट आम्ही त्याच्यावर केला. तर त्या ठिकाणी आम्ही पहिल्या फेरीला पण राहिलो, सेमीफायनलला पण राहिलो, फायनलला पण राहिलो. त्यानंतर ना बैल आजारी पडल्याच्या नंतर ना आम्हाला एक 4-5 घाट झालं, बैल झुपता आला नाही. कारण की बैलाच्या पायाला गाडा लागला होता. अजून बैल काय रिकवर झाला नाही. तर एक 15-20 दिवसामध्ये बैल रिकवर होईल आणि पुन्हा आमच्या नावाने आशा उमटवतील की बैल घाटामध्ये परत एकदा दिसेल तुम्हाला. नक्कीच 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 तो लवकर बरा व्हावा अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू. आणि भारतने तुमचं खरं तर खूप मोठं नाव केलेलं आहे, आणि तो लवकरच बरा होईल आणि घाटात पुन्हा एकदा पळायला त्याची लोकांना झलक पाहायला भेटेल, ही आपण इच्छा सर्वांनी व्यक्त करू. आणि तुमच्या म्हणजे आठवणीतले असा क्षण सांगा की तुम्ही यात्रेला गेले होते आणि तुम्हाला असं म्हणजे तुमच्या मनी देणी पण नव्हतं की आज भारत बारी टाकेल किंवा आज बारी भिडेल, परंतु त्याने असं करून दाखवलं, असे क्षण सांगा थोडेसे. तर आम्ही पहिल्यापासून त्या घोड्याला जुंपत आलो. तर तो बारी लावत होता सगळ्या घाटामध्ये. परंतु आता शिवजयंती लिमगावला भरली होती, खूप मोठी यात्रा होती, 13 सेकंदाचा घाट होता आणि घाट पण चांगला कडक लागला होता. तर त्या घाटामध्ये आम्हाला एवढी अपेक्षा नव्हती की भारत इतक्या आतमध्ये बारी टाकेल. त्या ठिकाणी मुकाईचा एक बैल होता देवा म्हणून, त्याच्यासोबत त्याला झुपला होता आम्ही. त्या ठिकाणी दोघांचं जुकाट चांगलं झालं आणि 12 सेकंद 30 मिनिटमध्ये ती बारी गेली. तेव्हापासून आमचा भारत बैलावरती खूपच जास्त विश्वास आहे. कारण की तो झुपला की आम्हाला वाटतं की कुठल्याही घाटामध्ये बारी होईल. तर हा भारत बैल आणि या भारत बैलाचे 2 छाती किंग कायम सोबत असतात. भारत बैलावरती हा बंटी पटेकर आणि ऋषीदादा पवार हे छाती किंग असतात. तर भारत बैलाची जुपणी घालण्यासाठी आमचे जवळचेच मित्र व्यंकटेश कृपा साखर कारखान्यामध्ये साहेब आहेत. तर हे भारत बैलाची जुपणी या ठिकाणी घेत असतात. तर यांचं नाव आहे बापू उमाप. तर असा आमचा सर्व मित्र परिवार. बाबांची मुलाखत घेतोय. किसनराव विठोबा इंगवले यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर तुमच्यामध्ये बाबा तुमचा निशान बैल होता,
त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बोला. पहिल्यापासून ते बैल कायम गेला की बारीक बडवायचा, ते बाकी दुसरं काही त्याच्या डोक्यात नव्हतं. तो कुठून घेतला होता तुम्ही? तो 5 वडगाव. बर बर बर. आणि म्हणजे तो बैल तुम्हाला त्या क्षणी खूप आवडला होता? आवडत होत पहिल्यापासून. आणि मग इकडे त्यांनी पहिला घाट कोणता गेला होता? पहिला घाट वापगाव. वापगाव, आपलं खेड वापगाव मण्याचा. हा, मान्याचं गाव. पण निलेश शिंगवले माझे मित्र आहेत खूप जवळचे. आपण त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहोत. तर निलेश शिंगवले सर, तुमचं क्रिकेट क्षेत्रात खूप मोठं नाव आहे, भारतभरात नाव आहे. आणि बैलगाडा क्षेत्रात देखील आपण खूप मोठं नाव आहे तुमचं. पाहायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव आहे. त्याबद्दल तुम्ही म्हणजे बैलगाडा क्षेत्र आणि क्रिकेटचं नियोजन कसं करता तुम्ही? तसं जर पाहिलं गेलं तर बैलगाडा क्षेत्र हा शेतकऱ्याचा छंद आहे मुळापासून, आणि क्रिकेट देखील हे चांगलंच खेळलं जातं. दोन्ही क्षेत्र माझ्यासाठी खूप जवळचे आणि आवडीचे आहेत. तर मी क्रिकेट खेळण्यासोबत बैलगाडा क्षेत्रात देखील नियोजन करत असतो. क्रिकेट आधी प्रेम कुणावर झालं, क्रिकेटवर का बैलगाडा? तसं तर बैलगाडा हे लहानपणापासून आवडतीचा छंद आहे, आणि क्रिकेट पण आहे, परंतु क्रिकेटवर माझं नंतर प्रेम राहील, पहिलं बैलगाडा क्षेत्रात राहील, बैलांवर. बरोबर बरोबर. आणि तसं पाहायला गेलं तर तुमच्याकडे खूप साऱ्या ट्रॉफी आहेत, एवढ्या म्हणजे काही क्रिकेटच्या देखील असतील आणि काही बैलगाड्या देखील असतील. तर क्रिकेटची पहिली ट्रॉफी तुम्हाला कुठे भेटली? तसं पाहिलं तर क्रिकेटची पहिली ट्रॉफी मला 2013 साली जातेगाव ठिकाणी खूप मोठी टुर्नामेंट झाली होती, अतुल करंडक त्या ठिकाणी भेटली होती. तर गेली 10 वर्ष झाली मी क्रिकेट खेळतोय, आणि आमच्या बैलांनी देखील या तुम्हाला सर्व ट्रॉफ्या दिसतात. याच्यात बऱ्याचशा ट्रॉफ्या भारत बैल असेल, निशाणा असेल किंवा बाबा बैल असेल, सर्वच बैलांनी मिळवलेल्या आहेत. तुमचे म्हणजे पहिलं बक्षीस तुमच्या घरात येणार, बैलगाडा क्षेत्रातून पहिलं बक्षीस तुमच्या घरात आलेलं कोणते? बैलगाडा क्षेत्रामध्ये आमच्याकडे पहिलं बक्षीस सप्तहिंद केसरी घाट आपला लिमगावचा 2006 साली, त्यावेळेस मी बारीकच होतो. त्यावेळेस आमच्या निशान बैलाने तिथे 1 नंबरची फायनल करून आम्हाला खूप मोठं बक्षीस मिळवून दिलं. तर धन्यवाद मित्रांनो. निलेश शिंगवले सर, तुम्ही देखील आम्हाला खूप मोलाची साथ आणि मोलाचं मार्गदर्शन दिलं, आणि तुमच्या बैलगाडा क्षेत्रातलं खूप साऱ्या तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्या आणि तुमचं नियोजन सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद.